रखडलेल्या पालकमंत्रीपदावर अखेर शिक्कामोर्तब झालाय। काही वादग्रस्त जिल्ह्यात कोणाला पालकमंत्रीपद मिळणार अशा यादीत रायगडचा देखील नंबर होता। चौथ्यांदा निवडून आलेले भरत शेठ गोगावले आणि याआधी पालकमंत्रीपद भूषविलेल्या आदिती तटकरे यांच्यात मागील काही दिवसांपासूनच पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू होती। अखेर पालकमंत्रीपदाची पाळ जिल्ह्यात एकमेव राष्ट्रवादीची जागा असलेल्या आदितीताई तटकरे यांच्या गळ्यात पडल्याने भरत गोगावले यांच्यासह समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याचे चित्र आहे। भरत गोगावले यांचे पुन्हा पालकमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने सुनील तटकरे यांनी आपले वजन जिल्ह्यात अधिक असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले। शिंदे सरकारच्या काळात सरकार स्थापनेपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर वाद सुरू होता। या वादात उदय सामंत यांच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्रीपदाची माळ पडली होती। आता पुन्हा फडणवीस सरकारमध्ये भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळेल अशा चर्चा सुरू होत्या। अखेर यावर देखील आता पाणी फिरल्याने या पदासाठी आदितीताई तटकरे पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदी विराजमान झाले आहेत। भरत गोगावलेच पालकमंत्री होतील असा जोरदार दावा शिंदे गटाकडून करण्यात आला होता। मात्र तटकरे यांची निवड झाल्याने शिंदे गटात नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी सरकार काळात आमदार म्हणून शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी आदितीताई तटकरेंच्या विरोधात बंड पुकारून पालकमंत्री हटाव राष्ट्रवादी हटाव मोहीम आखली होती। त्यावेळेपासूनच तटकरे आणि गोगावले यांच्यातील वाद कायम चर्चेत राहिला होता। जिल्ह्यात होणाऱ्या विकासात्मक कामात तटकरे यांच्याकडून शिंदे गटाच्या आमदारांना कमी दर्जा मिळत होता असा आरोप या आमदारांनी केला होता। या तिन्ही आमदारांनी आदितीताई तटकरे यांना त्यावेळेस पदावरून पायउतार करण्यास भाग पाडले। आता हीच वेळ महायुतीत या आमदारांवर आली असून पुन्हा आदितीताई तटकरे यांची वर्णी लागल्याचा स्वीकार करणार की आपली नाराजी कायम ठेवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।